नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिव्हर हेल्थमध्ये स्वागत करते. पहाटे उठल्यापासून आपलं रोजचं रुटीन सुरू आपण करत असतो. अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये असतात आणि त्या विचारांमध्ये आपण गर्क असतो. आज काय करायचं, कशामुळे काय चांगलं आहे आरोग्याला, ह्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये खूप असतो आणि तोच विचार डोक्यात असतो. म्हणूनच मी आज आणखीन एक छान विषय घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे. तो म्हणजे जिरे आणि दूध. या योग्य पद्धतीने जर आपण घेतलं तर ते आपल्या शरीरासाठी कसं औषधासारखं कार्य करत असतं. म्हणजे आपण रोजच्या जेवणामध्ये जिरं वापरत असतो, रोज चहा घेताना दूध वापरत असतो, दुधाचं दही बनवत असतो, सगळं काही करत असतो. परंतु ह्या दोन गोष्टी मला असं वाटतं तुम्ही कधीच आजपर्यंत ऐकल्या नसतील की जिरं आणि दूध हे कॉम्बिनेशन कसं काय. म्हणूनच म्हटलं की जर ते योग्य पद्धतीने घेतलं तर त्याचा आपल्याला औषध म्हणून उपयोग होतो. कसं ते बघूयात आता. आता जिरे आणि दूध यांची योग्य सेवनाची पद्धत काय आहे. तर पहिल्यांदा काय करायचं की कोमट दूध घ्यायचं एक ग्लासभर, त्याच्यामध्ये जिरे पावडर घालायची. जिरे पावडर घातल्यानंतर म्हणजे अर्धा चमचा, एक ग्लासमध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालायची किंवा भिजवलेले जिरेसुद्धा अर्धा चमचा चालू शकतात. आता हे बनवायचं कसं, तर साधारण तुम्ही झोपता रात्रीच्या वेळेला त्यावेळेला हे जिरे अर्धा चमचा जिरे पाण्यामध्ये रात्री भिजवून ठेवायचे आणि सकाळी हे पाणी गाळून ते दुधामध्ये म्हणजे कोमट दुधातनं घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जे पाणी आहे किंवा थेट कोमट दुधात तुम्ही जिरे पावडर टाकून घेतलं ना तरीसुद्धा चालतं, काहीच हरकत नाही आहे. मग आता हे कधी घ्यायचं, सकाळी उपाशी पोटी, म्हणजे डिटॉक्स आणि पचन सुधारण्यास खूप छान मदत होते. हे कॉम्बिनेशन ऐकल्यानंतर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल आणि म्हणूनच मी हा व्हिडिओसुद्धा अगदी सकाळच्या प्रहरी बनवते आहे की तुम्हाला सकाळी हा लक्षात राहील की आपल्याला हे करायचं आहे. तर कोमट दुधामध्ये जिरं, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की अर्धा चमचा जिरे रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा, सकाळी ते उकळून घ्या गरम पाण्यामध्ये किंवा न उकळता गार पाण्यामध्ये तुम्ही भिजवलं असेल तर ते गार पाणी तुम्ही गाळून घ्या आणि ते कोमट दुधामध्ये मिसळायचं. किंवा जर एवढं सगळं करायचं नसेल तर जिरे पावडर आहे तीसुद्धा अर्धा चमचा दुधात टाकली आणि दूध गरम करून उकळून घेतलं तरीसुद्धा चालतं. परंतु हे दूध सकाळी उपाशी पोटी घ्यायचं, म्हणजे याच्यामुळे डिटॉक्सिकेशन होण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी खूप मदत होते. किंवा रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा जर झोप सुधारण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर हे दूध फार उपयोगाचं आहे. म्हणजे रात्रीसुद्धा तुम्ही हे दूध घेऊ शकता. आता याचे शरीरावर काय चांगले परिणाम होतात